नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरय नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं पदामह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुरेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदम। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुलितिगिरिं यत्कृपातं वन्दे श्रीगुरुदीनतारिणीं परमानंदमाधवं श्रीचैतन्येश्वरं। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। तर आपण भगवद्गीतेचा अभ्यासक्रम चालू केलेला आहे आणि त्या आजचा तिसरा सेशन असणार आहे। याच्यामध्ये तुम्ही बरेच वेळा हे टॉपिक ऐकले बी असतील आणि सीक्रेट करा माताजी ते माईक पुढं। हरे कृष्ण हरे कृष्ण। हां, तर कदाचित तुम्ही याच्या पहिले सगळे सेशन ऐकले असतील। जन्ममूर्ती जरा व्याधी 3 प्लेस। एकदा सचिन तेंडुलकरला विचारण्यात आलं की एखाद्या मॅचमध्ये तुम्ही फेल झाला किंवा तुम्हाला यश नाही भेटलं तर तुमचे कोच काय करतात, किंवा एखाद्या परफॉर्मन्स चांगला नाही करू शकले तर तुम्हाला काय करायला होतं बा, तुम्ही ते परफॉर्मन्स प्राप्त करण्यासाठी काय करायला होता। तर सचिन तेंडुलकर सांगतो की आमचे जे कोच असताना ते नेट प्रॅक्टिस करायला होता। म्हणजे जे पहिल्या दिवशी आल्यानंतर सुद्धा नेट प्रॅक्टिस, आणि आज तुम्ही मास्टर ब्लास्टर झाला तरी तुम्हाला नेट प्रॅक्टिस करायला होता। आणि मग त्या नेट प्रॅक्टिसमध्ये तुम्ही चांगलं जेवढी नेट प्रॅक्टिस करता तेवढं तुम्ही ग्राउंडच्या जे मॅच आहे पिचवर चांगला परफॉर्मन्स करू शकता। त्याच प्रकारे आपण साधना भक्तीच्या रागनुग भक्तीच्या स्तरावर जरी गेलो
तर आपल्याला जी साधना भक्तीची स्टेप दिलेली आहे आणि प्रभुपादांचे तुम्ही प्रवचन ऐकले असेल, हिंदी किंवा इंग्लिश प्रवचन ऐकलं असेल, त्याच्या बेसिक जे गोष्टी आहेत त्याच्यावर जास्त जोर आहे. जन्ममूर्ती जरा व्याधी, मनुष्य जीवनाचे ध्येय आणि त्याच्यामध्ये तो कसा दुःख भोगतो हेच प्रवचनामध्ये. राधाष्टमीचं प्रवचन ऐका, कोणतेही प्रवचन ऐका, त्याच्यामध्ये प्रभुपाद बेसिक गोष्टीवर खूप जोर देतात. आणि भगवद्गीतेचा किंवा प्रभुपादाच्या ग्रंथाचा अभ्यास केला तर खूप आपल्याला जाणून की बेसिक गोष्टीला त्यांनी खूप जोर दिलेला आहे. त्याच प्रकारे आपण जेव्हा भक्ती करतो आपल्याला वाटतं की नाही मला हे सगळं ज्ञान आहे, पण आपल्या परफॉर्मन्स चांगला करायचा असेल साधना होती तर आपल्याला बेसिक गोष्टी आहेत ना, बेसिक तत्व आपल्याला खूप विस्तृतपणे समजून घेतली पाहिजे. आणि जोपर्यंत ती बेसिक गोष्ट आपली मजबूत होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं जे तत्वज्ञान किंवा साधनेमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची तोपर्यंत होणार नाही. म्हणून आपण हे भगवद्गीतेचा अभ्यासक्रम चालू याच्यासाठीच केलेला आहे की आपल्याला नेट प्रॅक्टिस, विशेष करून माझ्यासाठी मी नेट प्रॅक्टिस करतो, सगळ्यांसाठीच गरज आहे. तर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की 4 दुःख, जन्ममूर्ती जरा व्याधी आणि प्रकृती, आणखी 3 क्लेश होते. 3 क्लेश कोणते? आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक क्लेश. आणि हे केल्यानंतर त्या क्लेशातून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला भक्ती मार्ग दिलेला आहे, त्याच्यातून आपण सहज भक्तीच्या मार्गातून ते एकदम बंद होणार नाही, पण त्याला त्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचं आपल्याला अनेक भगवद्गीता शिकवतील. म्हणून इथे प्रश्न विचारलेला आहे की बुवा की आपण भगवंताचे अंश आहेत, कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात मम अंश जीव लोके जीवभूत सनातन, माझा अंश आहे तो कसा सनातन आहे. पण पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे, मन षष्ट्यानी इंद्रियाने प्रकृस्थानी करशेती. मन आणि 5 इंद्रिय, डोळ्यानं पाहणे, कानानं ऐकणे, जीवानं खाणे, त्वचेनं स्पर्श करणे, हे जे इंद्रिय आहेत आणि मन, ह्या 5 गोष्टींमुळे काय झाले? कर्षिती. कर्षिती ह्या शब्दाचा अर्थ जसं जात्यामध्ये गहू टाकल्यानंतर रगडल्या जातात तसंच ह्या प्रकृतीमध्ये जेव्हा येतो तर हे 3 क्लेश आणि जन्ममृत्यू जरामध्ये अशा 7 याच्यामध्ये आपल्याला काय जाते? कर्षण केलं जाते, रगडल्या जाते, बरोबर. तर त्याच्यामध्ये जो कोणता गहू वाचू शकतो त्या जात्यामधून? जो खुट्याचा आश्रय घेतो. खुटा माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? त्या खुट्याच्या आश्रयाला खाल राहतो तर तो काय करतो? बाकीचे गहू रगडल्या जातात, पण जो खुट्याजवळ राहतो तो रगडत नाही. हे तुम्हाला एक व्यावहारिक उदाहरण आहे. त्याच प्रकारे जो भगवंताच्या चरण कमलाजवळ राहतो तो कधीच रगडत नाही, पण जो भौतिक संसारामध्ये ह्या आहार निद्रा भयमैथुनमध्ये फसतो ना, तो नेहमी पदम पदम रगडल्या जातो. पदम पदम म्हणजे आपण त्याची कल्पना नाही करू शकत. एक उदाहरण देतात आचार्य, खूप सुंदर उदाहरण देतात. मासेमारी जेव्हा असते तर तो मासे मारणारा जो कोळी असतो, मच्छीमार असतो, तो काय करतो? जाळ्यानं लांब फेकतो आणि लांब फेकल्यानंतर जे मासे लांब असतात ते लगेच जाळ्या जातात. पण काही मासे नाही का जर त्या कोळ्याच्या पायाजवळ असले ना ते कधीच नाही का जाळ्यात येत नाहीत. का तर लांबचे मासे त्या जाळ्यामध्ये येतात, पण जे पायाजवळ राहतात ते कधी त्याच्या हातात लागत नाही, कारण ते पायाजवळ खेळत राहतात, कारण जाळं तो कुठे टाकतो? लांब. तसंच भौतिक संसारामध्ये मायादेव आपल्याला जाळं टाकते, एक जाळ फेकत राहते आपल्या आवाजात. पण जो भगवान कृष्णाचा आणि गुरुचा आश्रय घेतो तर तो त्या भौतिक जंजाळामध्ये फसत नाही, त्याला नाही का त्याची अनुभूती होत नाही. दुःख राहतील, समस्या राहतील, संकट राहतील, पण तो जसा तो त्याला जवळ आलं तर लगेच तो बाहेर पडतो. कारण का? कारण त्याने ते कोणाचा आश्रय घेतलेला असतो? भगवान कृष्णांचा आणि गुरुचा आश्रय घेतला असतो. म्हणून आपल्याला ह्या 3 क्लेश कोणते? आपल्या 7 जे दुःख येतात, जन्ममृत्यू जरा व्याधी आणि आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक क्लेशातून बाहेर निघायचं असेल तर आपण गुरु आणि कृष्णाचा आश्रय, आणि कृष्णाचा आश्रय घेणं म्हणजे काय? तर आपल्याला जे ज्ञान दिले भगवान कृष्णाने अर्जुनाला, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत, अतिशय एवढे सुंदर ग्रंथ आहेत. या ग्रंथाचा आपण सखोलपणे अभ्यास केला पाहिजे, त्याला समजून घेतला पाहिजे, आपल्या व्यवहारात, आपल्या आचरणात त्याला नाही का पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे ग्रंथ नुसते कथा म्हणून नाही तर आपल्या व्यवहाराच्या प्रत्येक गोष्टीचं समस्येचं निराकरण. पण इथल्या नियमाचं जर त्यानं पालन केलं तर त्याला काय होतंय? त्याला ते दंड भेटत नाही. त्याच प्रकारे आपण भगवंताची इच्छानुसार, भगवंताच्या नियमानुसार वागलं तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सुख सुविधा भेटू शकतात. आणि जेव्हा भगवंताच्या आपण विरुद्ध केलं,
मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, भगवंताला काय वाटतंय हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपली इच्छा आकांक्षा घेऊन आपण मंदिरात सत्संगाच्या ठिकाणी धार्मिक ठिकाणी जात असतो की देवा माझं असं कर तसं कर, आपली इच्छा घेऊन जातो. पण कधी कधी आपण विचार केला की भगवंता तुमची काय इच्छा आहे, आपण आपल्याच इच्छा करतो, पण भगवंताची इच्छा काय ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा भगवंताची इच्छा समजून घेतात, आई बापाची इच्छा समजून घेतात, गव्हर्नमेंटची इच्छा समजून घेतात, तर तुम्हाला त्या सगळ्या सुख सुविधा भेटू शकतात. म्हणून इथे प्रश्न केलेला आहे की आपल्याला भगवंताची सेवा आणि प्रेम करणं महत्वाचं आहे. भगवंताचे समरस होणं म्हणजे त्यांची सेवा करणं, त्यांच्यावर प्रेम करणं. आणि असं केल्यानं काय होतंय, जेव्हा त्या सहयोगाची भावना ठेवू तेव्हा आपल्याला तो एक आपण वेगळ्या स्तरावर पोहोचू शकतो. नाही तर बऱ्याच वेळा लोक भगवंताची इच्छेविरुद्ध वागतात तर त्यांना दंडच भेटतो. जसं रावणाने काय केलं, भगवंताची विरुद्ध, कारण भगवंताची जी प्रकृती आहे तिचा भोग घेण्याची इच्छा झाली होती. आणि मग भगवंत काय म्हटले की तू माझ्या प्रकृतीचा भोग घेण्याच्या मी तुला दंडास पात्र आहे. आणि जेवढे उदाहरण आपल्या शास्त्रामध्ये जे जे भगवंताची इच्छेचे विरोध केले ते सगळं दंडास पात्र आहे. त्याने राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, सगळे देवदेवता सूर्यचंद्र घाबरायचे त्याला रावणाला. पण एवढा रावण असून सुद्धा त्याचं काय झालं, पतन झालेलं आहे. आणि ह्या दोन्ही उदाहरणातून आपण जर पाहायला गेलं, आणखीन एक उदाहरण आहे की भगवंताची भक्ती केली, प्रल्हाद महाराजांना 5 वर्षे भक्ती केली, पण किती हजार वर्ष राज्य केले ना, 36,000 वर्ष राज्य केले. आणि हिरण्यकशिपूने किती वर्षे तपस्या केली, 100 वर्ष केली. राज्य भोगायला किती भेटलं, 5च वर्ष. कारण ह्या दोघांची इच्छेमध्ये काय, त्याला म्हणतात शुभ वासना अशुभ वासना, भागवतामध्ये सप्तस्कंदामध्ये. कारण की प्रल्हाद महाराजांची इच्छा होती की भगवान कृष्णाची काय इच्छा नव्हती त्यानुसार वागले आणि 5च वर्ष भक्ती केली, पण राज्य किती भेटलं, 36,000. पण याने 100 वर्ष तपस्या केली, पण इच्छा कोणाची विरोधात केली, भगवंताच्या केली, आणि त्यांना राज्य भोगायला किती भेटलं, 5च वर्ष. म्हणून इथं आचार्य वर्णन करतात की जो भगवंताची इच्छानुसार जीवन जगतो ना, तर भगवंत त्याला भरभराटून देतात, कोणा गोष्टीची कमी नाही ठेवत. त्याच्या आयुमध्ये, त्याच्या बलामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या शक्तीमध्ये त्याला काय करतात, भगवंत भरपूर देतात. पण आपण ऐकल्यानंतर त्या समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, भगवंताची इच्छा होऊन आपण ते कार्य केलं पाहिजे. तर जसं ते नाही केलं तर ह्या जगामध्ये तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्हाला ते सुख सुविधा भेटणार नाही. जसं उदाहरण दिलं जातं मासा. जर मासा पाण्यामध्ये समुद्रामध्ये राहतो, पण जेव्हा तो मासा, तुम्ही म्हटलं नाही या माशाला आपण काय करू, खारट पाण्यापेक्षा आपण नाही का दुधात टाका, तो सुखी राहील का, नाही. म्हणजे याच्यापेक्षा दारू आहे, विस्की किंवा आणखीन भारी दारू, आता मला तर काही माहिती नाही या गोष्टीचं, त्याच्यात टाकू तो खुश होईल का. त्याला शिगार देऊ आपण, मॅकडॉनल्डचा नाही का पिझ्झा खायला देऊ, त्याच्यानंतर भारी अजून जे काही सुख सुविधा देऊ, तो खरेच सुखी राहील का. दुधामध्ये टाका, विस्कीमध्ये टाका, त्याला सिगार द्या किंवा पिझ्झा द्या किंवा मॅगझिन पाहण्यासाठी द्या किंवा व्हॉट्सअप फेसबुक द्या, तो सुखी नाही राहणार. तो कुठे सुखी राहील, जेव्हा तो पाण्यामध्ये राहील तेव्हा तो सुखी राहील. बाहेर त्याला किती दिलं तर भेट. त्याच प्रकारे आपण भगवंताशी जर संबंध जोडला आणि भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न झालं तर आपल्याला तो आनंद भेटू शकतो. नाही त्या जगामध्ये तुम्हाला किती सुख सुविधा असू द्या, गाडी असू द्या, बंगला असू द्या, सगळ्या सुविधा असू द्या, तुम्ही सुखी कधीच राहू शकत नाही. कारण सुखाचं सूत्र वस्तूने किंवा व्यक्तीने नाही होत. बऱ्याच वेळा लोक म्हणतात नाही ही वस्तू बदलली तर सुख भेटत नाही, घर बदललं, व्यक्ती बदलल्या. व्यक्ती आणि वस्तू बदलून सुख भेटत नाही. तुझा आहे तुझ्या पाशी तरी जागा चुकला असेल, आपले संत असं म्हणून गेलेले. तुमच्या जवळच आहे, दुसरं कुठं जाण्याची गरज नाही. पण त्याला काय करा, जसं तुम्ही खेडेगावात कधी चुलीला पाहिलं असेल, जसं माझ्या घरी चूल होती गावी, तर माझी आई काय करायची, रात्री चूल पेटून तशी ठेवून द्यायची. सकाळी ती काय राख काढायची, पण त्याच्यामध्ये इस्तो असायचे, निखारे असायचे. निखारे माहिती तुम्हाला, कोळसा. ती काय करायची नंतर मग एक थोडस कागद घ्यायचा, तो निखारा त्या कागदात टाकायचा आणि त्याला हवा मारली तर ती पेट धरायचं, पुन्हा चूल पेटवायची. त्याच प्रकारे आपल्याला भौतिक संसाराचं एवढं आवरण झालेलं आहे, पण गुरु
आणि वैष्णवांच्या कृपेमुळे आपल्याला काय करतात, सत्संगाच्या माध्यमातून ती राग झटकायचं काम करतात. राग झटकायचं काम करतात. आणि राग झटकल्यानंतर तो अंगारा, तो निखारा त्याने काय केलं, त्याला हवा मारली पाहिजे. हवा मारणं म्हणजे काय की जसं ती फूक मारल्या जाते तसं आपण श्रवण केलं पाहिजे. भक्ती मार्गामध्ये जेवढं तुम्ही चांगलं श्रवण करता तेवढं तुमच्यामध्ये जी कृष्ण भक्ती आहे ती काय करायची, भगवान त्याच्या प्रती आपलं प्रेम आहे, साहजिक प्रेम आहे, त्याला पुनर्स्थापित करायचंय. आपल्याला काय करायचं, त्या उस्तावरले राग काढायची. आणि राग कशी निघेल, ते केवळ श्रवण कीर्तना माध्यमातून. नित्य नियमाला आपण जे काही होतं इथं प्रवचन, कीर्तन, सत्संग, त्याच्यातून आपल्याला काय होईल, त्याच्यातून आपली जी विष्णू आहे, भगवान त्याच्या प्रती प्रज्वलित अग्नी आहे, ती एकदम उचलीत होऊन जाईल. म्हणून त्यासाठी आपण नेहमी इथे श्रवण केलं पाहिजे. आणि जेवढं चांगलं श्रवण करतात तेवढं भगवंताच्या प्रती आकर्षण, प्रेम वाढेल, सेवा होईल. या जगामध्ये रुक्मिणीने भगवंताला कधीच पाहिलं नव्हतं, पण तिने काय केलं, भीष्मक राजांच्या सभेमध्ये जे काही नारद मुनी, ऋषी मुनी यायचे त्याच्या मुखातून ती काय करायची, श्रवण करायची. नारद मुनी विशेष करून भगवंताच्या नामाबद्दल, भगवंताच्या रूपाबद्दल, भगवंताच्या गुणाबद्दल ती श्रवण करून भगवंताच्या प्रती प्रेम विकसित केलं आणि सेवा पण केली. आणि शबरीने काय केलं, मातृ ऋषीच्या मुखातून ऐकलं की एक ना एक दिवस भगवान रामचंद्र येते, तू काय कर, इथे नुसती वाढ बघ. आणि शबरी रोज येते. आणि किती वर्षे, असं आपल्या आठवडाभर प्रवचन नव्हतं, एकदाच मातृ ऋषी सांगून गेले. 88 वर्ष. विचार करा काय पेशन्स असेल. 3 गोष्टी होते तिच्याकडे, उत्साह, निश्चय आणि धैर्य होतं. उत्साह काय होता, रोज सकाळी उठायची, साडा सारून करायची आणि मनात जे काही फळं भेटते त्या ते सीझनचे. तुम्ही नुसते बोरच ऐकलेले, पण महर्षी वाल्मिकी मध्ये नाही, आता 12 महिने काही बोर नव्हते, त्या सीझनला जे जे काही फुलं भेटायचे, फळं भेटायची आणि ते घेऊन नाही का भगवंताची वाट बघायची. निश्चय होता आज न उद्या येतील आणि धैर्य ठेवलं. असं नाही झाले अरे माझे गुरुवर नाही का काही, माझे गुरु खोटं बोलले, असं नाही, कदाचित नाही का एक ने दिवस भगवंत. ह्या 3 गोष्टी होत्या. का बरं 3 गोष्टी होत्या तिच्याकडे, उत्साह, निश्चय आणि धैर्य, कारण तिनं गुरुची वाणी चांगली ऐकली होती. जेवढं आपण आपल्या साधना भक्तीमध्ये, श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, सत्संगामध्ये उत्साह, निश्चय आणि धैर्य ठेवतात तेवढं आपण भगवंताच्या प्रती आपल्याला एक ना एक दिवस भगवंत भेटतील. खाली आपल्याला काय करायचंय, ते अंगाराला नाही का राखेला नाही का झटकायचं. थोडासा त्रास होईल कदाचित, सत्संगाला येणे, प्रवचन ऐकणं, ते फॉलो करणं कठीण जाईल, पण आपल्याला काय हळूहळू जेवढं शक्य होईल तेवढं करत राहायचं. असं नाही की आज भरते उद्या चक्रवर्ती. पेशन्सली तुम्ही स्लोली तुम्हाला जे जमतं तुमच्या जीवनामध्ये ते करा. 24 तासामधून आपला, तर मी विचार करतो आजच बसल्या की आपला खरंच वेळ नाही का खूप जातो मोबाईलमध्ये, फेसबुक, सोशल मीडियामध्ये अक्षरशः भयंकर वेळ जातो, खूप जातो. पण त्याच्यामध्ये आपले वैदिक ग्रंथ आहेत, रामायण, महाभारत, त्याच्यात आपण थोडा वेळ काढायचा. का बरं काढायचं, कारण आपल्या जीवनाचं आयु आपल्याला माहित नाही किती आपण वर्ष जगणार आहे. तर त्याच्या पहिले आपण असं ठरवलं पाहिजे, एक ना एक दिवस आपले ग्रंथ पूर्ण वाचून काढायचं. तर अशा प्रकारे जेव्हा मासा, म्हणजे जेव्हा तो कोणाच्या संपर्कात, माशा पाण्यात गेला, तसंच भगवंताच्या सानिध्यामध्ये गेलो तर आपण सेवा केली, श्रवण केलं आणि प्रेमानं नाही की आपण भगवंताजवळ जाऊ शकतो. आणि त्यामुळे काय होतं, ह्या दुःखातून आपल्याला काय म्हणून मुक्तता भेटू शकते. तर त्यासाठी भगवंत आपण श्रवणातून स्वामी, त्याच्यानं नियंत्रक, नित्य पालक आहे, हे आपण आपली भावना होती. आणि इथून जे स्वामित्व होतं आपण या संसारामध्ये स्वामी समजतो, कारण आपण स्वामी कोणीच नाही. आपल्या जन्माच्या पहिले कोणतरी मालक होतं आणि आपण गेल्यानंतर मालक राहणार आहे. पण अहंकाराचा व्हायरस एवढा टाकलेला आपल्या माझ्या मनामध्ये, त्या अहंकाराच्या व्हायरसमुळे काय होतं, आपल्याला वाटतंय मीच मालक आहे या घराचा, या कॉलनीचा, या नगरसेवकाचा, किंवा जिल्ह्याचा, तालुक्याचा, महाराष्ट्राचा. कोणी मालक नाही. बघा कुत्र्याचा पण अहंकार टाकलेला आहे. एक कुत्र आहे, दुसऱ्या गलीत अहंकार नाही, तर प्राण्यामध्ये पण अहंकार असतो. 2 सांड जेव्हा भांडतात बैल, मी आज एकच वृंदावनचा व्हिडिओ बघत होतो, थोडं तयारी करत होतो, तर तिथे एक व्हिडिओ पाहण्यात आला. 2 सांड भांडत होते. कशामुळे भांडत होते काहीच माहित नाही.
तसं या संसारामध्ये विनाकारण लोक या भौतिक स्वामित्व तो दाखण्याची जी भावना आहे त्याच्यामुळं कलह, भांडण, वादविवाद, समस्याचं कारण काय? सगळेजण अहंकाराचा व्हायरस घेऊन आपण चालतोय. आणि त्यामुळं या अहंकाराचा व्हायरस कशामुळे? तर स्वतःला ईश्वरम भोगी बलवान सुखी, मी स्वतःला ईश्वर समजतो, मी बलवान आहे, मी सुखी आहे, माझ्यासाठी सगळं काही बांधलेलं आहे. नाही, आपल्यासाठी काहीच बनवलं नाही. तर ह्या भावनेतून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ही जी श्रवण कीर्तनाची विधी आहे ते आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून इथे सांगितलेलं आहे की याच्यातून मग आता तुम्ही कसं निघणार आहे तिथून बाहेर, हा पण प्रश्न आहे ना. या दुःखातून, या समस्येतून कसं बाहेर निघेल? तर आचार्य म्हणतात, परंतु राधानाथ महाराज म्हणतात की भौतिक समस्या आहे का त्याला भौतिक उत्तर नाही. भौतिक समस्याला आध्यात्मिक समाधान आहे. म्हणून राधेश्याम प्रभू जेव्हा याच्यामध्ये सांगतात की ते म्हणतात की भौतिक समस्या काय काय असू शकतात आणि तुमच्या जीवनात ह्या समस्या आल्या तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? लगेच तुम्ही कोणाचा आश्रय घेतला पाहिजे? अध्यात्माचा आश्रय घेतला. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात ही सिच्युएशन आली त्यावेळेस तुम्ही नाही का भगवद्गीतेचा याचा आश्रय घेतला. तर पहिली समस्या आहे भौतिक समस्या, तुमच्या पण सांगू शकतात. पण इथे ते सांगतात की भौतिक प्रश्न आणि आध्यात्मिक उत्तर. पहिला भौतिक समस्या म्हणजे या जगामध्ये जी स्वार्थी वृत्ती आहे, सगळेजण स्वार्थासाठी जगतायत, आहे की नाही? कारण परिवारामध्ये आपण स्वार्थानं जगतो, हे माझं आहे, तुझं आहे. याच्यामुळं जे पती पत्नीमध्ये, आता मध्यंतरी मला 1-2 वर्षापूर्वी कप्पल आलं होतं माझ्याकडे. जेव्हा ते मॉलमध्ये जातात ना, तर नवऱ्यानं बायकोला काहीतरी 100 रुपये मागितले. ती म्हणले तुझ्या पॉकेटमध्ये खर्च कर, मी नाही देणार तुला. म्हणजे जाताना ते दोघंच मॉलमध्ये जातात, पण दोघंही खर्च करताना त्यांचे पैसे का, दोघांचे अकाउंट वेगळे. किराणा भरायचा असेल तर रोज महिन्याला 1000 रुपये कॉन्ट्रीब्युशन करतात बरं ते. आणि म्हटलं तू नवरा बायको इथं नाही प्रभूजी, काही भरोसा नाही. आणि शिकलेले परत आहे, साधे नाही, MBA झालेली. MBA म्हणजे काय? मन, बुद्धी आणि अहंकार. मन, बुद्धी आणि मनाचं मला वाटतं तसं, आणि बुद्धी डोकं लावत राहतात. मी त्यांना सांगत होतो कुठं डोकं लावलं पाहिजे आणि कुठं दिल लावलं पाहिजे. बरेच लोक चुका करतात. घरी डोकं लावतात, ऑफिसमध्ये दिल लावतात. घरी डोकं लावतो पण घरी ऑफिसमध्ये दिल लावतो. उलट नाही, घरी दिल लावलं पाहिजे आणि ऑफिसमध्ये डोकं लावलं पाहिजे. तर जी कशामुळे वृत्ती आहे? स्वार्थी वृत्ती आहे. आणि स्वार्थी वृत्ती असल्यामुळे या जगामध्ये काय होत आहे? सगळे कलह निर्माण होतात. मग या स्वार्थी वृत्तीतून बाहेर निघायचं असेल तर माझं नसून हे कोणाचं आहे? भगवान कृष्णाचं आहे. आपण पहिले ही गोष्ट विचार केली पाहिजे की आपण या जगात काहीच आणलं नाही. माझ्या प्रकृती भागवतामध्ये सांगितलेले की जो जन्म घेतो नीतिशास्त्रानुसार तो जन्मातच 5 गोष्टी घेऊन येतो. त्याचा जन्म, कोणाच्या घरात होणार, कधी होणार, किती वर्ष जगणार माहित नाही, पहिली. दुसरं त्याचं आयु, तिसरं बल, चौथं धन, विद्या आणि मृत्यू. ह्या 5 गोष्टी बाय मॅन्युफॅक्चर येतात. म्हणून आपण स्वार्थी वृत्ती जगण्याचा नाही. भगवंता याच्या पहिलं होतं जेवढं तुम्हाला जमतं तेवढं तुम्ही नाही का दुसऱ्यासाठी जेवढं जगता. म्हणून तुम्ही कसे जगतात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणासाठी जगतात हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि जे स्वतःसाठी जगतात ना ते नेहमी दुःखी राहतात. मला बोललाच नाही, मला विचारलंच नाही, माझ्यासोबत असं का तसं का. जे स्वतःला जे जगणारे आहेत ते नेहमी दुःखी असतात, पण जे दुसऱ्यासाठी जगतात ते नेहमी आनंदी राहतात. अगरबत्ती आपण देवाऱ्यात का लावतो? पुढे या, सगळं पुढे या, तर मातीच पुढे. आपण देवाऱ्यामध्ये अगरबत्ती का लावतो? सुगंधित म्हणून का? नाही, अगरबत्ती आपल्याला शिक्षा देते, ती स्वतः जळते पण दुसऱ्याला सुगंध देते. म्हणून जळल्यानंतर भगवंताचं तिचं स्थान कुठं आलं? देवाऱ्यात आलं. ती जी जळतात स्वतःसाठी, म्हणजे स्वतःला जळू नये का दुसऱ्यासाठी कार्य करतात ना, त्यांचं स्थान कुठं राहते? देवाऱ्यात. आपण आता दिवा लावलाय, दिवा का लावतात?
कारण स्वतः दिवा अंधाराखाली राहतो पण दुसऱ्याला प्रकाश देतो म्हणून त्याचं जागा कुठे? देवाऱ्यावर. म्हणून आपण सकाळ संध्याकाळ अगरबत्ती का लावतो? त्याच्यातून आपल्याला शिकाय भेटतंय. अगरबत्तीतून दिवातून नाही, हे कसे दुसऱ्यासाठी जगतायत तेव्हा त्यांचं स्थान तिथं होतं. तसं आपण जेव्हा स्वतःसाठी जगू तर भगवंताजवळ आपलं स्थान नाही, पण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगू तर आपलं स्थान भगवंताजवळ जाऊ शकते. म्हणून भगवंताला प्राप्त करायचं असेल तर स्वतःवर आय सेंटर काढा आणि आईच्या काय करा, मी तुमची कशी सेवा करू. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, काळा गोरा, श्रीमंत आहे, भौतिक उपलब्ध काही नाही पाहिजे. एकच भावना असली पाहिजे, हा भगवान कृष्णाचा सेवक आहे. माझ्या परिवारातले सगळे लोक आहेत ते भगवंताचे भक्त आहेत. ही जेव्हा भावना आपल्या हृदयामध्ये येईल ना तेव्हा खरं सांगतो तुम्हाला त्या आनंदाची अनुभूती होती. नाही तर आईस्क्रीम असते, आईस्क्रीम जर तुम्ही नाही खाल्ली तर ती वितळून जाते. का? कारण ती स्वतःसाठी जगली. तर त्यासाठी इथे जी स्वार्थी वृत्ती दिली. आणि मग याचं उत्तर काय? तर सगळ्यात महत्वाचं भगवान कृष्ण म्हणतात की नाम रुची, वैष्णव सेवा, जीवदया असली पाहिजे. हे भक्तीचे तत्व कृपा 3 गोष्टी सांगतात. नाम रुची, वैष्णव सेवा आणि जीवदया. नाम रुची कोण करू शकतं? ज्याच्या जीवनामध्ये सेवा करतो भक्ताची, विशेष करून जे वैष्णव सेवा करतात त्यांना वैष्णव सेवेचं फळ म्हणजे नाम रुची येते. हे पहिलं लक्षण आहे. नाम रुची झाल्यानंतर जीवदया. जीवदया म्हणजे जीव द्यात नाही तर जीवदया म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती करुणा, दया येते. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तर आपल्या व्यवहारामध्ये सोबरपणा येतो. एकदम सायलेंट. आपण विचारतो नाही, दुखवता नाही म्हणा, सेन्सिटिव्ह राहू आपण आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. अरे दुखवणार नाही. आणि मी तर खूप घाबरतो आजकाल, म्हणून मी साधं जरी बोललो तर म्हणतो नाही बाबा काही चुकलं असेल तर माफ करा. कारण की मी राधागोविंद महाराजांचे एक प्रवचन ऐकतो काही दिवसापूर्वी. ते म्हणते की महाराज म्हणतात एका प्रवचन, आज तुम्ही जे व्हायब्रेशन या प्रकृतीमध्ये सोडणार आहात ना ते एक ना एक दिवस तुम्हाला ते रिफ्लेक्शन तसे भेटणार आहेत. म्हणून आपण बोलताना वाईट बोललो तर काही काळानंतर तसेच रिफ्लेक्शन आपल्या जीवनात येऊ शकतात. आपण व्यवहार केला, दुर्व्यवहार, ते व्हायब्रेशन्स येतात. ते म्हटले की तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सोडलं पाहिजे. आता मी जय सिटीचे पुस्तक वाचतो, थिंक लाईक मंक म्हणून, खूप सुंदर. साधू सारखा विचार करा. काय? साधू सारखा विचारात राहा. म्हणजे साधू म्हणायची गरज नाही, पण साधू सारखा आपण विचार केला पाहिजे. कारण का? साधू स्वतःसाठी जगत नाही, तो दुसऱ्यासाठी जगतो. आणि साधू या शब्दाचा अर्थ जो साधनामध्ये साध्य करतो त्याला साधू असं म्हणतात. म्हणून इथं भौतिक समस्या जेव्हा होती, स्वार्थ वृत्ती, तर त्याच्यासाठी आपण नाही का जे भक्त, वैष्णव आणि गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या स्तरातून जी स्वार्थी वृत्तीची वृत्ती आपल्या त्याच्यातून आपण काय केलं पाहिजे? त्या प्रवृत्तीपासून काय झालं पाहिजे? निवृत्तीकडे गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? निवृत्ती म्हणजे ह्या गोष्टीला आपण सोडलं पाहिजे हळूहळू, एक हे गोष्ट. आणि प्रवृत्ती म्हणजे काय? की आपली जी वृत्ती प्रकृष्ट रूपेण वृत्ती आहे भगवंताच्या प्रती ती वाढवली पाहिजे. म्हणून हे प्रवृत्ती निवृत्तीचा मार्ग आपल्याला शिकवला जातो. दुसरं ते सांगतात की भौतिक समस्याचं ते म्हणतात की आपल्या घरामध्ये भक्तीचा एक फायदा काय आहे की भौतिक समस्या म्हणजे आपल्या परिवारामध्ये जे लहान मुलांना आजकाल आपण जे पाहतो प्रॉब्लेम्स, समस्या पाहतो, येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होतात आजकाल खूप मोबाईलमध्ये पाहायला भेटतात. तर त्यासाठी ते म्हणतात की याचं कारण काय आहे की आपल्या मुलांना नाही का हिंसक टीव्ही मध्ये आपण जे दृश्य पाहतो मोबाईलमध्ये, युट्यूबमध्ये, फेसबुकमध्ये आपण पण पाहतो, आपले मुलं पण पाहतात. तर त्यामुळे काय होतं त्यांच्या चेतनेमध्ये आपल्या परिवार, असं मुलांच्या बाबतीत नाही तर ते म्हणतात की घरामध्ये जे कलह होण्याचं कारण, ज्या समस्या होण्याचं कारण काय की आजकालचे जे गॅजेट्स आपण वापरतो, मोबाईल, टीव्ही, जे काही नेट आहे, तर त्यामुळे घरामध्ये कलह वाढतात. पहिल्या काळामध्ये लोक रामायण महाभारत भांडण व्हायचे आणि एवढं असं ताकीद नव्हतं, कारण त्यांना कुठंतरी सहारा असायचा. कोणी लोक कीर्तन ऐकायचे, प्रवचन ऐकायचे, भागवत सप्ताह ऐकायचे आणि त्यांच्या बॅटऱ्या जेवढ्या गरम झाल्या असत्या त्या थंड होऊन जायच्या, कारण त्यावेळेस साधू पण त्यांना तसं ज्ञान द्यायचे. आजकाल तर एवढ्या बलगर वेब सिरीज आहेत ते घरामध्ये म्हणजे तुम्ही सगळीकडे पाहतात. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे तर त्या परिवाराचे कलह पण निर्माण झाले, मुलांमध्ये पण झाले आणि सामाजिक पण दृष्टी बदलत झाली. म्हणून इथे
प्रभूजी सांगतात त्या पुस्तकामध्ये की याच्यासाठी ह्या निराशेतून बाहेर निघायचं असेल, ह्या आपल्याला बाहेर निघायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जे सकारात्मक एनर्जी आहे ते एनर्जीचा सहारा घेतला. म्हणजे सकारात्मक एनर्जी काय आहे तर प्रभूजी सांगतात की जे प्रामाणिक लहानपणापासून आपण जे नैतिक मूल्य, व्हॅल्यू एज्युकेशनचं आहे, मॉरॅलिटी आहे, तर त्याला आपण आत्मसात केलं पाहिजे. कारण का कोणती सिच्युएशन कधी येईल काहीच माहीत नाही. पण ती जेव्हा जेव्हा ह्या समस्या आपल्या जीवनात येते ह्या गोष्टी पाहून तर त्यावेळेस आपल्याला त्यातून बाहेर निघण्याचं. आणि म्हणून ते गोष्टी पाहण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, जे आपल्याला वैदिक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आपण नित्य नियमानं नाही का त्याचा आश्रय घेतला पाहिजे. तर हळूहळू या समस्यातून आपण बाहेर निघू शकतो. किती सुंदर उदाहरण त्यांनी डिझाईन केली या बुक्समध्ये की भौतिक समस्याला उत्तर आहे. आपण काय करू, आपल्या घरामध्ये कल झाले तर जास्तीत जास्त आपण कुठंतरी एखाद्या व्यक्तीकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊन ते गायडन्स घेऊ, पण तेवढ्या पुरतं तेवढं राहील. पण कृपात म्हणतात की माझे पुस्तकं, माझे ग्रंथ असे आहेत की तुमचा जो प्रॉब्लेम्स असेल तुम्ही काय करा, ते ग्रंथ ओपन करून बघा, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होऊन जाते. आणि बरेच शिक्षाष्टप्रभू सांगत होते एका प्रवचनामध्ये की त्यांच्या कोणत्या ओळख जेव्हा जेव्हा त्यांच्या जीवनात काही काही झालं ते लगेच पुस्तक काढायचे आणि त्याचे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह झाले. आमचे परभणीचे दीनानाथ प्रभू येतात, तर त्यांच्याकडे जो कोणी येतं ना ते काय करतात, गायडन्स तर करतात, पण ते म्हणतात एक फॉर्म्युला आहे तुम्हाला सगळ्यांना. काय फॉर्म्युला आहे की तुम्हाला जेव्हा काही वाटलं तर तुम्ही काय करा, प्रभुपादाचे एक पुस्तक काढा आणि त्या पुस्तकातून तो तुम्हाला जो पान आवडतं असं म्हणजे जो तुम्हाला वाटेल तो उघडा आणि त्याचं तुमचं उत्तर भेटेल. आणि बऱ्याच भक्तांचा अनुभव असा आहे की ज्या ज्या लोकांनी नाही त्यांच्या जीवनात जे संकट आले, समस्या आल्या, त्याने ते ग्रंथ उघडले आणि त्यांचं उत्तर त्यांना भेटले. तर हे दुसरं भौतिक समस्येला आध्यात्मिक उत्तर आहे. तिसरं आहे त्या जगामध्ये निराशा, न्यूनगंडा, त्याच्यानंतर जीवनातील अपयश, त्याच्यानं असमाधान आहे, त्याबरोबर नाही का अति महत्वाकांक्षा आहे, आंबिशन आहे का नाही. आपण प्रत्येक गोष्ट काही करण्यासाठी जातो तर आपल्याला सफलता कमी भेटते, अपयशच भेटते. मग ते करिअरमध्ये असो, एज्युकेशनमध्ये असो की कोण्या कार्यामध्ये नेहमी अपयश येत राहतं. येतं का नाही. आम्ही आता सत्संग कार्य करतो तर पहिल्या काळामध्ये ते एवढं निराश यायचे, आपण गीता कोर्स करायचा 250 लोकांचा, नदीला पूर आला असं वाटायचं अरे आता किती लोक आले. आणि तिसऱ्या चौथ्या सेशनला 2 डोके आणि 5व्या डोक्याला आपण एकटाच, तुम्हीच प्रसाद खा हरी बोल म्हणा. निराशा येते. 2013 पासून जर पाहिलं प्रवचन कार्य तर येत आहे अप अँड डाऊन. म्हणजे असं नाही की भगवंत लगेच तुम्हाला सक्सेस देतात, नाही. भगवंत तुम्हाला म्हणतात की जेवढं तू संघर्ष करशील त्या संघर्षातून तू काय करशील, सफलतेकडे. आणि कुंती महाराजांचं चरित्र तर नेहमी माझ्या जीवनात मी कधी कधी येतात माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स, तर मी कुंती महाराजांचे चरित्र वाचत असतो. तिच्या जीवनामध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम्स आले, भगवान कृष्ण सोबत होते, असं नाही की साक्षात बादशे पण होते. एखादं म्हटलं असतं आता म्हटलं अरे भगवान तर तू एवढा सोबत होतो पण एखादा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह कर. पण महाभारत मी आता वाचत होतो, कुठेही म्हटली नाही कोणती महाराणी, कुठेच नाही म्हटली. ती म्हटली नाही माझं कदाचित कृष्णाला जसं आवडतं पण कृष्णा मी तुला नाही सोडणार. आपण काय म्हणू, भगवान तू एवढ्या माळा वाढल्या, एवढा जप केला आणि तू काय माझ्यावर भीत होतो नको. तसे वृंदाचे म्हणतात नाही काही बाबाचे प्रसाद नाही का खाला भेटला ना त्यांना, ते म्हणतात भुके पेट से होय नाही काय, भुके पेट से भजन नाही हो गोपाला, एली नाही तरी कंठी माला. भुके पेट से भजन नाही हो गोपाला, आपला अशी अवस्था आहे. पण जे शुद्ध भक्त असतात, भगवंताचे नित्य पार्षद असतात, ते शिकवतात की म्हणतात की जीवनामध्ये जेव्हा जेव्हा या गोष्टी येतात त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राचा सहारा घेतला पाहिजे. मग ती निराश येऊ किंवा जीवनातलं अपयश येऊ किंवा असमाधान वाटत असेल. आणि मला तर नेहमी सांगत असतो माझ्या जीवनात काय प्रॉब्लेम्स आले किंवा आमच्या ब्रह्माचे, मी सरळ लेक्चर देतो, जे लेक्चर माझ्या याला लागेल. आणि माझे काही फेवरेट अमृत प्रभू, हरिपार्षद प्रभू, राधागोविंद महाराज, त्याच्यानंतर अमरकृष्ण प्रभू यांचे सुंदर सुंदर प्रवचन असतात. जे प्रवचन दिसतं ते कानात घालून घ्यायचं. आणि जसं मी रात्रपासून थोड्याशा एक गोष्टीचा विचार करतो. सकाळी मी भागवतम क्लास ऐकवतो, आपला DT वर्षिप करत होतो राधा मदन गोपाल त्यांच्या ड्रेसिंग. त्यावेळेस एक प्रवचन लावलं आणि माझ्या सगळं प्रश्नांची उत्तर त्या प्रवचनामधून भेटून गेली. आणि सकाळी 9 म्हणजे जप करायला बसलो, शांत चिंतन जप झालं. म्हटलं काय भगवंतानं मला बरोबर अरेंजमेंट केली.
तर सांगायचं तात्पर्य काय की आपल्या जीवनामध्ये अशी अर्जुनाच्या जीवनात निराशा आली. कशी निराशा आली की आता मला मारायचंय, बरोबर. पण त्यावेळेस निराशेने त्यांनी कोणाचा आश्रय घेतला? भगवद्गीतेचा घेतला. ज्या ज्या लोकांच्या जीवनात निराशा आली, आज मी आपलं तुम्ही स्टीव्ह जॉब्स ऐकलं असेल, तर ते त्यांच्या बायोग्राफीमध्ये मेन्शन करतात की जेव्हा जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले, ते पहिले हरिकृष्णाची खिचडी खाऊन त्यांनी जॉब केला होता. पहिले ॲपल स्टॅब्लिश केलं, नंतर त्यांना कंपनीतून काढलं गेलं, पुन्हा चालू केली, पुन्हा अपयश आलं, पुन्हा शेवटी काय करायचं तर ते वृंदावनमध्ये आले, नीम कोरिवली बाबाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की तू गीता वाच आणि हरिकृष्ण मान, रामाचा जप कर. आणि त्यांनी त्यांच्या जीवनात केलं ना. आज ॲपल कंपनीचं प्रोडक्शन बघा टॉपमध्ये आहे. फेसबुकचे जे कोण आहे मार्क झुकरबर्ग, तर ते त्यांच्या जीवनात त्याने स्टीव्ह जॉबला भेटले. ते म्हणजे काय करायचं ते म्हटले नाही तू नीम कोरिवली बाबाला भेट, आणि त्याने गायडन्स केलं, तेच केलं. म्हणजे जेवढे लोक त्याच्या जीवनात निराशा आली, न्यूनगंडा झाला, अपयश आलं, पण या लोकांनी काय केलं? गीता भागवताचा घेतला. आणि महात्मा गांधी स्वतः म्हणतात की मला जेव्हा जेव्हा माझ्या लाईफमध्ये वाटलं त्या टायमाला मी गीताचा सहारा घेतला. आपल्या इस्कॉनमध्ये प्रॉब्लेम्स काय होतं की आपण हजारो दुनियाला गीता वाटतो, पण आपण गीता वाचत नाही. आपलं वाटतं सगळ्या लोकांनी गीता या मॅरेथॉनमध्ये याला 100 याला 200 आता थोड लागते, पण तू वाच ना. एकदा भगवान पूर्वक आपले इस्कॉनचे मोठे कर्मचारी एकदा एका व्यक्तीने चॅलेंज केले, तू एवढा गीता वाटतो, कधी गीता वाचली का? सांग बरं गीतेतला हा श्लोक. त्यांना मी प्रश्न पडला की आपण खूप वर्ष गीता वाटली, गीताच वाचली नाही. त्या टायमाला भगवद्गीता आपल्या बस पार्टीमध्ये उतरले, एक गीता उचलली आणि बस पार्टीच्या इंचार्जला सांगितले की जोपर्यंत गीता वाचणार नाही तोपर्यंत बस पार्टीमध्ये येणार नाही. आणि कुठे गेले ते? एका पर्वतावर जाऊन गीता वाचली, जेवले पण नाही. म्हणजे नाही, जोपर्यंत गीता वाचणार तोपर्यंत जेवणार नाही. आपण काय म्हणू? त्याने ते वाचलं. तसं ते काय आपल्या जीवनामध्ये अँबिशन ठेवलं पाहिजे भक्ती मार्गामध्ये. त्या अँबिशनला महत्वाकांक्षी ठेवली पाहिजे, नाही असं करायचं तसं करायचं. तर हे जेव्हा अँबिशन महत्वाकांक्षी ठेवतं, आपल्या जीवनातले न्यूनगंडा, निराशा, अपयश हळूहळू तर त्यातून मात करू शकतात. म्हणून ही दुसरी समस्या आध्यात्मिक उतर आहे. तिसरं आहे, या जगामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा किंवा जी आपत्ती येते आपल्याला, तर त्याच्यामध्ये एकच केलं पाहिजे. ते म्हणतात की भगवंताच्या संतुष्टीचा अर्थ आपण कलियुगामध्ये हरिकृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि तमाल कृष्ण महाराज मॉरिशसमध्ये एकदा प्रवचन करीत होते आणि मॉरिशसमध्ये बऱ्याच वर्षी पाऊस पडला होता. एक व्यक्तीने सांगितलं की तुम्ही एवढा कीर्तन करण्याचा फायदा काय होईल का? त्यांनी दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, काय नाही, तुम्ही नुसतं हरिकृष्ण हरिराम म्हणत राहता, काय पण. ते म्हटले की उद्याचं जे कीर्तन होईल ना दुपारचं, उद्या दुपार नंतर कीर्तन केल्यानंतर संध्याकाळी पाऊस पडेल. तर सगळे लोक हसायला लागले, असं कुठं होते का? नाही म्हटले चला. आणि तमालकृष्ण महाराज सगळ्यांना घेऊन गेले आणि गेल्यानंतर तिथे त्यांनी कीर्तन केलं. आणि कीर्तन केल्यानंतर सगळं माझ्या ते दुपारचे 2 वाजता कीर्तन केलं आणि 6 वाजेपर्यंत कीर्तन संपलं. संपल्यानंतर बघितलं तर कुठे ढगं नाहीत, काही नाही. महाराज काहीतरी सांगत आणि रात्री 9-10 वाजता मुसळधार पाऊस पडला. तर या जगामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला काही वाटलं, नैसर्गिक साधन आलं, तर त्या टायमाला आपण हरिकृष्ण महामंत्राचा आपण काय केला, जप केला पाहिजे. त्यामुळे काय होतंय, हे संकीर्तन यज्ञ ना संतुष्ट भगवंताला आणि देवी देवतांना संतुष्ट. यस्मिन तुष्टे जगत तुष्टे समसिद्धी हरितोचन. भगवान कृष्णाला विष्णूला संतुष्ट केलं तर या जगातल्या ज्या भौतिक समस्या आहेत त्याला नाही का त्याचं उत्तर दिलेलं इथं. तिसरं ते म्हणतात की आपण जी भौतिक समस्या घटस्फोट, त्याचं कारण काय, तुटलेले नातेसंबंध, गंभीर गैरसमज आहे, बऱ्याच मिसअंडरस्टँडिंग परिवारामध्ये. त्यानंतर असहनशीलता आणि चौथा आहे अमर्यादित अपेक्षा आहे. हे कारण काय आहे, भौतिक समस्या आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. कारण नातेसंबंधामध्ये गैरसमज खूप महत्वाचा आहे. कोणत्याही संबंधामध्ये जेवढं ते गैरसमज होतात, मुलांमध्ये, नवरा बायकोमध्ये खूप गैरसमज होत चाललेले. त्याचं कारण काय की कम्युनिकेशन नाही, कोणाला बोलण्यासाठी वेळच नाही. जो तो डोकं नाही डबड्यामध्ये घालून बसतो.
दिवसा मी रात्र जेव्हा त्याला बघत होतो त्याचे हात रात्राचे बी आम्हाला एक आमचे कर्मचारी एक वर्ग रात्राचा असं करते ऑइल पेंट मारतात काय अशी अवस्था झालेली आहे. आणि प्रभुपादाला जर कळालं असतं की हरिकृष्ण जप करताना पुढे बोट आहे याचा असा उपयोग करणार तर प्रभुपादाने बोट नाही वापरत दिलं असतं. पण आजकाल भक्त बिबिडक मध्ये तर हे म्हणजे सांगायचं तात्पर्य की जी अपेक्षा ठेवलेली अपेक्षा खूप आहे. पती पत्नी, समाजाकडून, बॉस कोण, किती अपेक्षेचं वजन होतं. म्हणून एक ध्यानात ठेवायचं, जे कार्य करता अपेक्षा नका ठेवू. मी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला सांगितलं तुम्ही फॉलोच करता असं नाही. माझं काम आहे सांगणं. कारण जे अपेक्षा ठेवले एवढ्या वेळेस अपेक्षा ठेवल्या त्याचं दुःखच भेटलं मला. आणि अपेक्षा माझी लय किरकोळ, असे काही जास्त नव्हते. कोणी मंगल आरतीला यावं, कोणी नाही जपाला यावं. पण नंतर आपण डिप्रेशनला चालू, कशाला भाऊ जाऊ दे न अपेक्षा राहील. आणि त्यावेळेस सांगायचं तात्पर्य येते तर अशा वेळेस आपल्याला हा नातेसंबंधाला जर पूर्वपद करायचा असेल, गैरसमज दूर करायचा असेल आणि सहनशीलता, तर आपण काय केलं पाहिजे, जे भगवंताचे अंश मानले पाहिजे. आपण अशा कम्युनिटीमध्ये एकमेकाच्या प्रति प्रेमाचा भाव, दोन गोष्टी केल्या पाहिजे. प्रेम आणि सेवा केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रेम आणि सेवा. ते जे त्या जगामध्ये आपण संबंधामध्ये, परिवारामध्ये असो, भक्त समाजामध्ये आपण प्रेम करू. प्रेमासाठी आपल्या गोष्टींना कॉम्प्रोमाइज करणं. जसं परफेक्ट लावाचं पुस्तक आहे सुगीला सुरू, ते खूप सुंदर सांगतात की तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करताय, भगवंतावर किंवा वैष्णवर, तर त्यासाठी तुम्ही टाइम काढा. तुम्ही कारण नाही देणार की माझं हे माझं ते. जिथं प्रेम असेल तिथे वेळ निघेल, त्याच्यासाठी सेवा करण्याची भावना निर्माण होईल. प्रेम नसेल ना तर तिथे वेळ पण निघणार नाही, सेवा भावनाच होणार. आणि प्रेमाची व्याख्या म्हणजे आतापर्यंत माझ्या प्रेमाची व्याख्या मी पहिल्यांदा ऐकली. अपेक्षा रहित, अपेक्षा नसली पाहिजे. दुसरं सहन करणे आणि क्षमाशील असणे, याला प्रेम म्हणतात. काय? प्रेम करीत असेल तर अपेक्षा ठेवू नका. दुसरं त्याला सहन करा आणि त्याला काय करा? क्षमा करा. तर मी त्यावेळेस विचार करत होतो ते पॉइंट वाचताना की एकच उदाहरण याच्या बाबतीत आईचं आहे, दुसरं कोणाचं नाही. आई काय करते? ती सहन करते. म्हणजे तो मलमूत्र त्याग करतो, सुसू करतो, थंडीच्या दिवसात होतं, आणि दिवसभर एवढं त्रस्त करतो, सहन बी करते आणि त्याच्या गोष्टीला ती काय करते? क्षमा बी करते. कारण का? प्रेम आहे. आणि अपेक्षा काय नाही, मोठेपणी सांभाळ का नाही माहित नाही, पण ती निस्वार्थ म्हणे. म्हणलं ते ही लाईन केवळ आईशी बाबतीत लागू होती, दुसरं कोणाशी होऊ शकत नाही, भगवान कृष्णाची. तसंच सांगायचं तात्पर्य काय की ह्या जगामध्ये परफेक्ट जोड कोणाचा आहे? नातेसंबंध चपलाचा जोड आहे, दुसरं कोणाचं नाही. कोणी म्हणे माझा बायको नवरा नाही, परफेक्ट जोडी चपलाचीच आहे. 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर. थोडं जड चाललंय का? त्यामुळे नातेसंबंधामध्ये असं समजायचं की कोणी परफेक्ट नाही. सगळेजण बिचारे काही नाही काही. आणि उदाहरण दिलं जातं, नेहमी आपले वरिष्ठ सांगत असतात की या जगामध्ये हॉस्पिटलची तुलना आहे. सगळेजण आपले आपले रोग घेऊन आलेले तिथे आणि इथं बरं होण्याचा प्रयत्न करतात. असं नाही म्हणायचं की अरे की तो नाही का इवळतो, तो ओरडतो, त्याचा पाय तुटलेला आहे, याचा हात तुटलेला आहे, याला हे झालंय ते झालं. भाऊ, सगळेजण हॉस्पिटलमध्ये आले, सगळेजण रिपेअर होण्यासाठी आले. तू कशाला तक्रार करतो? तू आजारी आहे, तो पण आजारी. म्हणून नातेसंबंधामध्ये जेव्हा आपण दुसऱ्याकडे हे करतो त्याच्या पहिले समजायचं भाऊ ते पण पेशंट आहे, मी पण पेशंट आहे. तो जर पेशंट नसला असता तो इथं आलाच कसता कशाला? सगळेजण. म्हणून नातेसंबंधामध्ये आपल्याला एकच करायचं, सहनशक्ती पहिले म्हणजे सहन केलं पाहिजे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो, परिवारामध्ये, समाजामध्ये सहन करणे या क्षमा करणे. आणि सहन कसं करायचं तर जीसस क्राइस्टला विचारलं किती वेळा सहन करायचं, क्षमा करायची, ते किती वेळा सांगतात? क्षमा किती वेळा? जेवढं वेळा करताय तेवढं क्षमा करा. भरपूर वेळा क्षमा करा. आपण 1 वेळा 2 वेळा 3 वेळा सांगून याला कानपट्टी तर देऊ तर आपली कॅपॅसिटी तेवढीच असते. तर इथे आपल्याला त्या गैरसमज दूर करायचा आणि त्या संबंधाला पूर्वपदार करायचा असेल तर आपण भक्त समाजानं काय केलं पाहिजे? आपण खास करून जे आहे आपण हरिकृष्ण महामंत्राच्या
याच्यामध्ये समाजामध्ये आहोत, तर आपण काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, त्याग केला पाहिजे, समर्पण केलं पाहिजे. आणि हे याचा आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ना यांच्यामध्ये, याची इन्व्हेस्टमेंट वेस्ट नाही जाणार. ही भक्तामध्ये जी केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कधीच वाया जाणार नाही. ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लास्ट मुमेंटला कुठे ना कुठे ती कधी ना कधी कामाला येणार आहे. जेव्हा कधी आमचा एखादा भक्त जात विचार करून सोडून जातात, त्यावेळेस त्याच्या मनात एकच विचार येतो की असे सुंदर लोक, सोन्यासारखे लोक मला कुठं भेटणार नाही. तो जाताना पुन्हा आपला विचार बदलतो, का त्याला ते प्रेम भेटलेलं, सेवा भेटलेली. तसंच आपल्याला समाजामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये असो किंवा आपण भक्तामध्ये असो, तर आपण 2 गोष्टी केल्या पाहिजे, 3 गोष्टी. एक म्हणजे सेवा, प्रेम आणि समर्पण असलं पाहिजे. हे भौतिक समस्येला आध्यात्मिक उत्तर आहे. त्यानंतर ते म्हणतात की या जगामध्ये धकाधकीचं जीवन आहे आणि गुंतवणुकीचा समाज व्यवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये भौतिक समस्या काय? पैशासाठी जीवन घेणी स्पर्धा आहे आणि आधुनिक स्पर्धा आहे का नाही? भरपूर पैशासाठी एवढी झकमारी चालू कर. झकमारी या शब्दाचा अर्थ माशा मारणे. बरं, संस्कृतमध्ये माशीला झक मारतात, मराठीमध्ये माशा मारणे, त्याचा अर्थ वेगळा नका काढू. तर इथे धक्काधुकीचे जीवन आहे आणि पैशासाठी स्पर्धा चालली, ही समस्याच आहे. मग त्यासाठी प्रभुपाद उत्तर देतात की या भौतिक समस्याला काय, साधी राहण्याची विचारसरणी ठेवली पाहिजे. जेवढं साधं राहतात आणि विचार आणि याच्यासाठी सुंदर उदाहरण आहे सुधामूर्तीचं. सुधामूर्ती ऐकली किती लोकांना ऐकली? नसेल ऐकली तर युट्यूबला जा. त्यांच्या जीवनाचं मी बरेच पुस्तकं वाचले, मला आवडतं त्यांचं. त्या बाईकडे 4-3.5 वर्षाच्या एक छोटंसं चांदीचं मंगळसूत्र, 2 चपलाच्या जोड्या आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. आज त्याच्याकडे कमीत कमी 20,000-25,000 कोटीची प्रॉपर्टी. त्या 2 ग्रुपमध्ये जर पहिला अंबानी आणि सुधामूर्ती, जमीन आसमानचा फरक आहे. तर ते म्हटले की नाही, माझं एक कंपनी उभायच्या पहिले मी नॉर्मल होते आणि नंतर पण नॉर्मल असणार, कारण मी नॉर्मल आहे. तर यांनी काय केलं, आपल्या जीवनामध्ये या स्पर्धा, कंपॅरिझन मेंटॅलिटी करू नका. प्रत्येकाची कॅपॅसिटी, शिक्षणाची, आर्थिक स्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. त्या जगामध्ये नातेसंबंधामध्ये, परिवारामध्ये, समाजामध्ये स्पर्धात्मक जीवन जगतात ना, तर समोरच्याला फरक नाही पडणार, फरक तुम्हाला पडेल. तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमचा आर्थिक व्यवहार करा आणि तुम्ही तुमचं जीवन जगा. ऋण काढून सण अजिबात करू नका. जे तुमच्याकडे भगवंतानं प्रकृतीने दिले त्या समाधान मानन भक्ती करा. कारण जीवन माहीत नाही किती जगणार आहे. 40-50 वर्ष आपण जीवन जगणार आहे, बरोबर ना? आणि नुसतं जीवनभर कष्ट करण्यात, स्पर्धा करण्यासाठी दिले का आपल्याला? आणि करून स्पर्धा करून काय भेटणार आहे? म्हणून या स्पर्धेच्या बाहेर निघा. ऑफिसमध्ये असो का समाजामध्ये असो, कुठेही असो, स्पर्धा कंपॅरिझन मेंटेन करू नका. प्रत्येकाची भगवंत मला खूप चांगलं दिले आणि नेहमी कृतज्ञता राहा. त्या कृतज्ञतेच्या भावनेतून राहताना तर साधी राहणी विचारसरणी ठेवली आणि त्या साधी राहणी विचारसरणी कशापासून भेटल? जे आपल्याला प्रभुपादाने जीवनशैली दिलेली आहे कृष्ण भक्तीची. त्या कृष्ण भक्तीची जीवनशैली आपण आत्मसात केली तर किती फायदे झाले आपले भक्ती झाल्यानंतर. पहिलं आपलं पिक्चर पाहणं बंद झालं, कारण पैसा वाचला. दुसरं हॉटेलिंग बंद झालं. सगळ्यात महत्वाचं कांदा लसूण बंद झालं. आज कांद्याचा भाव काय असला, समजा 20 का काय भाव आहे? 20. हा, काकून सांगितलं 30 रुपये. आपल्याला किती लागतात? 5 किलो. किती झाले? 150 रुपये. महिन्याचे 400. वर्षाचे 600. वर्षाचे किती झाले? 7,000. आणि आमचे फक्त 10 वर्षातून बिना कांदा लसणाचे खाते. किती फायदा झाला? किती झालं? किती वर्ष बापरू? म्हणजे 2-3 लोक वाचले का नाही? म्हणजे एक कांदा लसूण पण केला, म्हणजे कांद्याचंच उदाहरण, लसूण तर वेगळा राहिला, म्हणजे आर्थिक फायदा झाला. चहा. दुसरं जे हॉटेलला जायचं, पुन्हा मॉलमध्ये नको ते खर्च करायचं. म्हणजे भक्तीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही गरज कमी नाही. प्रभुपादाने अशी जीवनशैली दिलेली, त्याच्यामध्ये त्या ढाच्यामध्ये नुसतं बसलं, फायदा देते ना, आध्यात्मिक पण फायदा देते. आहे का दुसरी कोणती क्रिया एवढी? म्हणून साधं जीवन जगलं तर आपण आनंदाने जगू शकतो. नाही भगवंता ठीक आहे, चल
तुझी भक्ती करायला मला भरपूर वेळ आहे, कारण माझे पैसा सेव्हिंग आहे, माझं जीवन आणि कांदा लसण न खाणारे आरोग्य चांगलं ठणठणीत आहे. थोडंफार होत आहे तो वेगळा विषय, पण मज होत आहे. तर हे सांगायचं तात्पर्य काय की स्पर्धा नका करू जीवन घेऊन. आणि कशाला, मी तर पाहिलं त्या पंचवटीला नेहमी बघत असतो किती काम करतात. ह्या कोविड काळामध्ये तर ते लोक 12-12 14-14 घंटे नुसते कपडे पिळल्यासारखं लोकांना पिळतात. मागच्या आठवड्यातच म्हणजे प्रभूजी माझ्या बॉसने एवढा असं वाटतं की त्याचा गाळा दाबून द्यावा. सकाळी जाण्याचा टाइम पण येण्याचा टाइम नाही. क्रॉम्प्टन मध्ये येते ते प्रभूजी XYZ फार पिळल्या जाते. तर तिथे गेल्या तर हे सांगायचं तात्पर्य सिंपल राहा, जेवढं भगवंत केलं समाधान. आणि म्हणून याच्यासाठी काय की भगवंताच्या जे प्रपादाने जी जीवनशैली त्याला आत्मसात करा. आणि चांगलं केलं आत्मसात करता बरेच जण येतात इस्कॉनमध्ये बऱ्याच दिवसापासून, पण ते अजून भक्तीला नाही का नुसतं तिलक लावण्यापुरतं ती भक्ती करतात, पण माळा जीवनात अजून कांदा लसूण त्यांचं सुटत नाही. भक्ती कशी असली पाहिजे, उंबरट्याच्या बाहेर, उंबरट्याच्या आतमध्ये नसली पाहिजे. काही जणांना कळालं असं माझा विशेष लेखी बोले सुना लागे. तर त्यामुळे भक्ती वरचीवर करू नका, वरचीवर बोलण्या नका, मग फरक नाही पडणार. त्याला आतमध्ये घ्या. या प्रपादाने खूप चांगली जीवनशैली दिली. साधी राहणे, विचारसरणी ठेवा. 4 नियम त्याला फायदेशीर काय, 4 नियम फायदा आहे आणि 16 माळा हे दिलेले. त्यानंतर ह्या जगामध्ये जे प्रदूषण होते, 2 प्रकारचे प्रदूषण असतात. भौतिक समस्या आहे, एक मनाचं आणि भौतिक संसाराचं. भौतिक संसारासाठी भक्त हा खूप केअरफुली राहतो. तो बघतो की भौतिक जगामध्ये जी काही प्रकृती ती भगवंताची आहे आणि हिचा दुरुपयोग नाही केला पाहिजे. आणि राधानाथ महाराज जसं आमच्या मंदिरामध्ये एकदा DT इन्स्टॉलेशन होतं, तर ते नळाचं थेंब थेंब पाणी गळत होतं. तर महाराज जसं पुढे गेले वापस आले, नळ बंद केला आणि आतमध्ये गेले. कारण ते म्हणजे एक थेंब कृष्णाची एनर्जी. कृपात रात्री झोपताना नाही का लाईट बंद करायचं. एका शिष्याने विचारलं कृपात असं का, म्हणजे कृष्णाची एनर्जी याला वेस्ट नाही केली पाहिजे, ती भगवत सेवेत वापरली पाहिजे. जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा, नसेल तर बंद करून टाका. म्हणजे भक्त ह्या भौतिक जगाचे जे शोषण नाही करत. तो भौतिक जगाचे लोक म्हणतात मी बिल भरतो ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं माझ्यासाठी. आणि त्याच्यासाठी विकसित देश अमेरिका घ्या, बाकीचं राष्ट्र घ्या, कारण ते आपलं भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंब म्हटलेले, त्या जगाला आपलं कुटुंब म्हटलेलं आहे. वेदाचं सूत्र काय की सर्व सुखीना भवन्तु सुखीना, सर्व संत निरामय, हे सगळे सुखी राहावा, सगळे निरामय राहावा. वेदाचं जे वाक्य दिलेले. तर आपण काय करतो, याचं शोषण न कर, कारण भक्तच करू शकतो. भौतिक लोक याचा विचारच करत नाही. भौतिक लोक प्रत्येक गोष्ट विचार करतात ही माझ्यासाठी. जसं आता मी ते पांडुलिंगाला गेलो मागच्या आठवड्यात मामाला म्हणून, ते म्हणले ऐकलं जरा पाहुणे म्हणून. ते गेल्यानंतर मी तिथे बाजूला डोंगर पाहिला, किती त्याचा पूर्ण त्या खड्डा करून टाकला. एक दिवस मला असं वाटतं ते पडून जाईल. त्र्यंबकेश्वरला पण तसंच झालेलं आहे. कारण का प्रत्येक जण या सृष्टीचं शोषण करते, हे विचार करत नाही की येणाऱ्या पिढीला आपण काय देऊ शकतो. पण भक्त काय करतो, नाही जे आहे त्याच्यात राहतो. म्हणून मुंबईला एक भक्ताच्या घरी जगन्नाथ बलदेव सुभाष आणि त्याची रूम किती 10x10 आणि त्याच्या मागं बेडरूम आहे. तिथे ते जेवतात, तिथं झोपतात. त्याच्यामध्ये 3.5-4 फुटाचे जगन्नाथ बलदेव सोबत आहेत. तुम्ही कधी दादरला गेला तर पहा त्यांच्याकडे. मला तर शॉक लागला एवढ्या रूममध्ये कसे राहतात. पण भक्ती बापरे, मी विचार केला, म्हटलं मी यांच्या पायाचे काम सुद्धा नाही ह्या व्यक्तीच्या. पहाटे 3:30-4ला उठून नाही का जगन्नाथाचा शृंगार आरती, कारण साधं जीवन जगता येते, कारण शोषण आहे. म्हणून भौतिक समाजाच्या जे प्रदूषण आहे, पोल्युशन आहे, भक्त त्याचा करत नाही. तर काय करतो, त्या सृष्टीचा आदर ठेवतो. कारण ही सगळी सृष्टी भगवान विष्णूची, कृष्णाची. आणि मानसिक जी पोल्युशन आहे, मानसिक प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये कोणते काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे. त्याच्यासाठी तो काय करतो, जे आपल्याला मार्ग दिलेला आहे, तर ह्या मानसिक शुद्धीकरणासाठी तो काय करतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याच्या प्रदर्शनातून, ह्या भावनेतून तो काय करतो, स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मनामध्ये दूषित असेल तर ग्रंथ वाचन करतो. त्याच्यानंतर जपाने नाही का त्याच्या मनाने चैतन्याला विकसित करतो. जीवेला कृष्ण प्रसाद खाऊन
पायांना जर शुद्धी करायचं असेल तर तो तीर्थयात्रा करतो. म्हणजे भौतिक समस्याला त्या काम क्रोध लोभातून बाहेर पडण्याचा मार्ग काय, तर भक्ती हा मार्ग दिलेला आहे. आणि शेवटी एक आणखीन आहेत उदाहरणं, पण याच्यामध्ये ते म्हणतात की भौतिक समस्या लाच घेणं, फसवणूक करणे किंवा लालच असणे एक समस्या आहे. त्याचं कारण काय, झटपट श्रीमंत होण्याचा, आणि त्यासाठी नको ते उद्योग करणं. मग याच्यातून आपल्या जीवनामध्ये ते तर नसणार आहे, पण आपल्या जीवनामध्ये कुठं ना कुठं लालच असते. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. भक्तांचं होत आहे, असं नाही म्हटलं तरी होतं भरपूर. पण प्रभुपाद मला त्याच्यातून बाहेर निघायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, जीवनाचं सत्य आपण समजलं पाहिजे. काय की जीवनाचा अंतिम ध्येय एक ना एक दिवस या बॉडीला सोडायचंय. ही बॉडी ज्याच्यासाठी मी एवढं कष्ट करतोय, एवढी मेहनत करतो, 24 तास राब करतो, पण ही बॉडी मला माझा एक दिवस कधी धोका देण्याची गॅरंटी नाही. आणि जेव्हा हे सत्य आपल्याला कळालं ना, अंतिम ध्येय सत्य, तर त्यावेळेस तो ना ह्या लोभात आणि ह्या नको त्या झंझटमध्येच पडणार आहे तो. म्हणून भरोसा नाही आता जे आहे त्याच्यात. त्यासाठी ते म्हणतात की प्रभुपाद म्हणतात की प्रत्येकाने कृष्ण भक्तीचा अभ्यास केला पाहिजे आणि प्रकृतीचे जे नियम आहेत आणि त्याचा होणारा परिणाम त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण हे नेहमी आपल्या जीवनात ठेवलं पाहिजे की नाही, माझं जीवन खूप कमी आणि मी जेवढं पसारा वाढवतोय तेवढं मला दुःख होणार आहे, आसक्ती माझी वाढणार आहे. मी काय केलं पाहिजे, कमी कमी केलं पाहिजे. म्हणून आध्यात्मिक मार्गाचा पहिलं लक्षण असं आहे, जो आध्यात्मिक प्रगतीमध्ये त्याने हळूहळू या गोष्टीला कमी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाढवण्याचा प्रयत्न करताना समजा आता तुम्ही स्वतःला शाश्वत समजताय आणि मी खूप वर्ष जगणार आहे आणि हे सगळं माझ्या भोगासाठी, याचं कारण काय, भ्रमक कल्पनामध्ये आहात तुम्ही, अज्ञानामध्ये. आणि त्या अज्ञान आणि भ्रमक कल्पनेमध्ये तर तुम्हाला दुःख भेटते. आणि मग त्या भ्रमक आणि अज्ञानाच्या कल्पनेमुळे काय करतो, तो हवास करतो, इथे इन्व्हेस्टमेंट करू का, तिथे इन्व्हेस्टमेंट करू का, हे घेऊ का, ते घेऊ. त्याच्या मनामध्ये नुसतं प्लॅनिंग चालत राहतात, नुसते प्लॅनिंग चालत राहतात, कारण त्याचं ध्येय क्लिअर नाही. परंतु सत्य काय भेटणार आहे, जीवनाची शाश्वती नाही, हे सगळं विसरलेलं आहे. म्हणून आपल्याला भगवद्गीता, भागवतम हे ग्रंथ पदम पदम प्रत्येक क्षणाला आपल्याला अलर्ट करतात की नाही रे बाबांनो, हे जग आपल्यासाठी नाहीये. म्हणून नेहमी आपण सावध राहिलं पाहिजे आणि या क्रियेला समजून घेतलं पाहिजे. नाही, भौतिक समस्याला आपल्याला आध्यात्मिक उत्तर आहे. जेव्हा जेव्हा आपण ह्या गोष्टी कट करू तेव्हा तेव्हा आपण त्यातून कारण आपल्या ध्येय फिक्स असलं पाहिजे. काय ध्येय असलं पाहिजे, माझ्या जीवनाची परिपूर्णता ज्या दिवशी होईल, काय होईल, मी भगवान कृष्णाला आणि माझ्या गुरु आणि वैष्णवाला कसं प्रसन्न करू शकेल, हे जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सत्य काय, भगवंतच आहे, दुसरं कोण आहे. म्हणून राधानाथ महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात की भक्ताकडे तीनच गोष्टी असल्या पाहिजे, हरिनाम, श्रीमद भागवतम आणि वैष्णव. हरिनाम केला पाहिजे नेहमी, श्रीमद भागवताचं श्रवण केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पुशअप करण्यासाठी वैष्णव असले पाहिजे आपल्या जीवनामध्ये. म्हणून धन कमवायचं असेल ना मायबापांना, कृष्ण भक्तांचं धन कमवा. वैष्णवाला आपल्या जीवनामध्ये असं अमूल्य स्थान द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी झिजता तर दुसरे पण तुमच्यासाठी झिजतील. कारण जेवढं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेवढीच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला भेटते. म्हणून भौतिक परिवारामध्ये जास्त ठीक आहे, तेवढं पुरतं तेवढं केलं पाहिजे, पण ती कबड्डीच्या खेळासारखं केलं पाहिजे. त्याच्यात जाऊन नुसतं घुसलं नाही पाहिजे, कारण दलदल आहे. एक दलदल म्हणजे चिखल आहे, एक पाय काढायचा दुसरा पाय फसून जातो. तेवढ्या पुरतं तेवढं केलं पाहिजे. आणि त्या कर्तव्यामधून आपण काय करतो, कर्तव्य आणि जिम्मेदारीचा फरकच नाही काढला. कर्तव्य केलं पाहिजे, जिम्मेदारी नाही केली. जिम्मेदारी म्हणजे काय, भक्ती ही जिम्मेदारी, ड्युटी नाही, ती कर्तव्य नाही. आपण काय करतो, भक्ती जिम्मेदारी घेऊन म्हणून करत नाही, तर ड्युटी म्हणून करतो. माझ्या गुरुने सांगितलं 16 माळा 4 नियम आणि ग्रंथ वाचन केले, ही ड्युटी करतात का सांगितलं म्हणून. पण आपण काय केले, ती ड्युटी नाही केली पाहिजे, तर जिम्मेदारी केली नाही. हे माझं काम आणि मला केलंच पाहिजे आणि याच्याबरोबर मी जे करतो ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. आणि ड्युटी कुठे केली पाहिजे, संसारामध्ये केली पाहिजे, फॉर्मॅलिटी केली पाहिजे. पण भक्तीमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे भक्तीमध्ये. आणि जेवढं तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता भगवंताची, आणि अनुभव असा आहे भक्तांचा बी की भगवंत तुमची जिम्मेदारी घेतात. तुम्ही भगवंताच्या कार्याची, भगवंताच्या भक्तीची जिम्मेदारी घेता तर भगवंत तुमची सगळी जिम्मेदारी घेतात. तुम्हाला ठरवायचं तुम्हाला ड्युटी करायची की जिम्मेदारी घ्यायची. एवढं सांगेल की भौतिक समस्या ज्या असतात त्याला आध्यात्मिक उत्तर आहे.
राहिलेले पुढचं सेशन आपण पुढच्या वेळेस घेऊ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढचे 15-16 पॉइंट आहेत भौतिक समस्याला आध्यात्मिक उत्तरे, त्याची चर्चा पुढच्या वेळेस करू. कोणाकडे प्रश्न टीका टिप्पणी जिज्ञासा असेल तर विचारू शकता.